हॅलो हाय नमस्कार. मी हर्षला तुमचं स्वागत करते माझ्या हर्षमी व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर. सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला भरभराटीचं, आनंदीचं आणि समृद्धीचं जावं. आणि तुम्ही बघू शकता छान अशी झाडं इथे बहरलेली आहेत. हा माझा नवीन वर्षातील पहिला यूट्यूब व्लॉग आहे. तर तुम्ही बघू शकता इकडे मी छान असं माझ्या गावाला आलेले आहे. छान अशा तुरीची झाडे ही बहरलेली आहेत. आणि हा आमचा सोलार पॅनल आहे. सोलार पॅनलमुळे आम्हाला खूप हेल्प झाली. यामुळे लाईटीचा आमचा प्रॉब्लेम सॉल्व झाला. सो आमची झाडं इथे सुंदर अशी बहरलेली आहेत. तुम्ही बघू शकता खूप असं निसर्गरम्य वातावरण आहे. छान अशी फुलं वगैरे लागलेली आहेत झाडांना. जेव्हा पण आम्ही बिझी शेड्यूलमधून 2 दिवस सुट्टी काढून जेव्हा गावाला येतो तेव्हा मन इतकं प्रसन्न होते की इथून परत जावंसं वाटत नाही. गार्डनची सुंदर अशी सफर झाल्यानंतर मी माझ्या वडिलांच्या जो बिझनेस आहे तिकडची सफर तुम्हाला दाखवणार आहे. ते खूप कष्टाळू आणि मेहनती आहेत. त्यांच्याकडून खूप साऱ्या गोष्टी शिकण्यासारखं आहेत. खूप कष्ट घेतात ते. पहाटे 4 वाजता उठतात आणि ते सर्व कामाचं नियोजन करण्यासाठी वयाच्या 63व्या वर्षीसुद्धा खूप मेहनत घेत आहेत ते. आणि हा आमचा पांडू आहे. आम्ही पांडूलासुद्धा सोबत घेऊन चाललो आहे. तर तुम्हालासुद्धा मी पप्पांच्या बिझनेसची सफर दाखवते. त्यांना आम्ही सांगत असतो आता बस करा आहे, पण ते नाही ऐकत. पांडूसुद्धा आमच्यासोबत आलेला आहे. आणि माझ्या घराच्या अपोजिट साईडला त्यांचा हा बिझनेस आहे. प्रेस बोलतात त्याला. एका मशीनवर पेंड्याने गटडी बांधली जाते, जेणेकरून जेव्हा पावसाळा जातो तेव्हा ह्या गटड्यांचा वापर केला जातो गाईंना किंवा म्हशींना चाऱ्यासाठी. तर अशा प्रकारचा हा बिझनेस आहे. 4 महिन्यापर्यंतचा हा बिझनेस असतो. पण त्यांनाही थोडंसं म्हणजे रिलॅक्सेशन त्यांना जमत नाही. कामाची सवय असल्यामुळे ते सतत हे काम करत असतात. आणि त्यानंतर आम्ही पुन्हा आमच्या घरी परतलो आहोत. रस्त्याच्या अपोजिट साईडलाच त्यांनी हे केलेलं आहे. आणि हे आमचं घर आहे. सो इतकं निसर्गरम्य वातावरण वाटत आहे. सुंदर असं रिलॅक्सेशन वाटत आहे. आणि ही पांड्याची 2 छोटी छोटी पिल्लं आहेत. आणि आमच्यासाठी ते नवीन होते म्हणून ते आम्हाला बघून पळून गेले. अशा प्रकारे हा सुंदर व्लॉग मी इथे संपत आहे. थँक्यू. सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. सबस्क्राईब करायला विसरू नका.